माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांची घरवापसी, शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश। नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी आज भारतीय जनता पक्षात पुनरागमन केले। मुंबईतील भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र प्रदेश कार्यालयात झालेल्या भव्य कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला। यावेळी माजी जिप सदस्य हेमलता शितोळे, माजी जिप सदस्य नागेश पाडवी, शिवसेना शिंदे गटाचे माजी जिल्हाध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद सदस्य किरसिंग वसावे, माजी जिप सदस्य नितेश वडवी, माजी जिप सदस्य प्रताप वसावे, निवृत्त अप्पर पोलीस अधीक्षक तथा माजी जिल्हा परिषद सदस्य रूपसिंग तडवी, हिरा पाडवी, महेश तवर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला। या पक्षप्रवेशामुळे नंदुरबार जिल्ह्यातील राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। डॉक्टर हिना गावित यांचे पुनरागमन म्हणजे नंदुरबार जिल्ह्यात भाजपसाठी नवी ऊर्जा आणि बळ मिळाल्याचे मानले जात आहे। या प्रसंगी रवींद्र चव्हाण यांनी पक्षात प्रवेश करणाऱ्या सर्वांचे स्वागत करून त्यांचे अभिनंदन केले आणि भाजपच्या विचारधारेनुसार विकासाच्या वाटचालीत सक्रिय सहभागाची अपेक्षा व्यक्त केली आहे। भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे। 2014 पासून तर 24 पर्यंत 2 वेळा नंदुरबार लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टी खासदार म्हणून आले आणि 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये सर्व कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव मी अपक्ष उमेदवारी मतदारसंघात केली आणि आज त्या निवडणुकीनंतर एकदा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे। भारतीय जनता पार्टीचे सक्रिय कार्यकर्ता म्हणून आजपासून काम करण्याची संधी मला पक्षाने दिली, त्याबद्दल मी पक्षाच्या नेत्यांचेही मनापासून आभार मानते। माझ्यासोबत संघातील शेकडो कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी भाजपात प्रवेश केलेला आहे। त्यामध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत, पंचायत समिती सदस्य आहेत, अनेक सरपंचांनी आणि अनेक ग्रामपंचायत सदस्यांनी आणि माजी पदाधिकाऱ्यांनी आज माझ्यासोबत मुंबई या ठिकाणी प्रवेश केलेला आहे। खास करून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसजी आणि महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब, तसंच नंदुरबार जिल्ह्याचे आमचे नेते विधानसभेचे आमदार आदरणीय डॉक्टर साहेब यांचे मी मनापासून आभार मानते आणि वारंवार भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करावा असा आग्रह यांनी धरला होता। लहानपणी डॉक्टर सुप्रियाताई यांचे सुद्धा मी या ठिकाणी विशेष आभार मानते आणि सर्व कार्यकर्त्यांना आपल्या घरामध्ये आज प्रवेश त्याबद्दल मी पुन्हा भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेत्यांचे मी मनापासून आभार मानते।